सर्वांना सप्रेम जय भीम. आणि धम्मपठणाला आपण सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं खमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं मेथं कुसुमसंथति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमेकायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्. घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुवधातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्यनिशिन्नो सभारि विजयखापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमये ते महाबोधिलोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो.
पुरीसधम्मसारथि सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा वंदामि सब्बधा नत्थि मे शरणम आयम बुद्धो मे शरणं वरम एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यंकिंचिरतनं लोके विजति विधापतु रथनं बुद्ध समानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वर्बोधिमूले मारं ससैनामहन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोको तमुतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो विविहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं चाङ्कितोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यंकिंचिरतनं लोके विजति विदापतु रथनं धम्म समानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको वर्योपथो जनानं मुखापवेशा उजुकुवमग्गो धम्मं आयं सन्ति करो पनिथो नियानिको तं पनमामि धम्मम् सुपटिपन्नो भगवतो सावत संघो उजुपटिपन्नो भगवतो सावत संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्टपुरिसपुग्गला एष भगवतो सावत संघो आहनयो पाहनयो दक्षनयो अंजलिकरणयो अनुत्तरो पुय्यंखेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमंगेन वन्देऽहं संघं चाङ्कितोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम यंकिंचिरतनं लोके विजति विदापतु रतनं संघसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संघो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिनेकी समेधिपथो अनासो तं पनमामि संघम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयेमि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयेमि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयेमि अथा इमाय पटिपथ्या जाति जरा मरणं महापरिमुंस स्वामी इमे न पुय्यं कमे न मामे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्य सम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाये अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञानसत्य संगती शास्त्रशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उद्धरा भगवंता चाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळ्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थसज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा।
बुद्ध वंदनेनंतर आपण धम्म पठणाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतमाचा ग्रहत्याग. भारद्वाजाचे आश्रम हे कपिलवस्तूतच होते. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये असल्यामुळे. त्याचप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याबरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एवढ्या नवीन येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुटक कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल करून घेतली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चित नयनाने ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवता अवतरला आहे, कारण अशा सुंदर लक्षणांनी तो तेथे उभा होता. काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असे वाटले. दुसरा काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जाऊन त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकांकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्याच्या मुखातून शब्द येत नव्हते आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमुख स्थितीत त्याच्या भोवती त्या साऱ्या उभ्या होत्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदन व प्रजापती गौतमी तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होते की दुःख वेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या मातापितास पाहताच तो प्रथम त्यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून रडून स्वतःला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी सिद्धार्थ गौतमाला न्हाऊन काढले. छन्नाने कंठाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भारावून आले आणि तोही रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापितापासून दूर झाला व छन्न जेथे उभा होतो तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यास दिले. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याला आणि त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी सिद्धार्थ परिव्रजेशी दीक्षा घेण्यासाठी भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रज्या घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्यांच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय
आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्रज्या घ्यावयास लावणारी परिस्थिती मोठी असमाधान होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडली आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागोमाग वळून पाहिले तर तो जनसमुदाय अद्याप त्याच्या मागोमाग येत असल्याचे त्याने पाहिले. तो थांबला आणि त्या जनसमुदायाला उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांमधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकून दिली. परिव्रज्या म्हणजेच संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपत्ती व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकविले नाही, पण स्वइच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, ग्रहसौख्याऐवजी ग्रहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारा जगात कोणीही नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याचा स्वइच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे सौंदर्य व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला आणि त्याच्या त्या कृतीला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी किंवा अथवा शाक्यसिंह असे म्हणावे लागेल. शाक्यकुमारी की गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमासंबंधीच्या तिच्या म्हणण्याला आणि तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पत्नी लाभला. अशा प्रकारे आजचा भाग हा इथंच संपतो. उद्या आपण पाहूया राजपुत्र आणि त्याचा सेवक म्हणजे छन्न. बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला आपण समाप्ती करूया. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानुशासनम्. धम्मं चरे सुचरितं नथं रुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच. न तावता धम्मधरो यावता भूभासति योच पंपी सुतवान धम्मकाय न पश्यति. सवे धम्मधरो यो धम्मनप्पमजति. नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि.
संघं नमामि.